श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 14 जानेवारीला आहे मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. पण या काळात जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. मग मकर संक्रांतीच्या काळामध्ये अशा काही 4 वस्तू आहे की ज्या आपण चुकूनही घालायच्या नाही. आता संक्रांत पिवळ्या रंगावरती आली म्हटल्यावर आता पिवळ्या रंगाची साडी असेल, तसेच हळद असेल किंवा इतर ज्या काही पिवळ्या वस्तू आहेत तर त्या परिधान कराव्यात का, तसेच काय करावे, काय करू नये, कोणत्या चुका करू नये याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला स्वामी महाराजांचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात अशी आख्यायिका आहे. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते, म्हणजे देवांचा दिवस सुरू होतो. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतो आणि याच उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो. आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे. त्यामुळेच मकर संक्रांतीच्या पुण्य काळात जप, तप, दान अवश्य करावेत. यंदा 2026 मध्ये 14 जानेवारी 2026 रोजी संक्रांत आली आहे. असे खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षटतिला एकादशी देखील आहे. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 हा पुण्यकाळ असणार आहे. आता या पुण्यकाळामध्ये महिलांनी वाण वसा करून घ्यावा. वाण द्यावं, दान आपण करू शकता, जप तप करू शकता. यामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होईल व घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील येईल. तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण हे बालव कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करत आहे. बघा, पायस म्हणजे खीर, म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे काही पदार्थ आहे तर ते शक्यतो खाणं टाळावं. सर्प जातीचे आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र अनुराधा आहे. वार नाव मंदाकिनी आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फळ, संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. पर्व काळामध्ये द्यावयाचे दान: नवे भांडे, गाईला घास, अन्न, तेलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावेत. मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवस चालत असतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. तर यंदा भोगी हा सण मंगळवार 13 जानेवारीला भोगी हा सण असणार आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15 जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे. किंक्रांत म्हणजे करीदिन गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 असणार आहे. अशा प्रकारे 3 दिवसांचं वेगळं असं महत्त्व आहे. आपल्याकडे 3 दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो. तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणून तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो. आता या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणते वस्त्र परिधान करू नये, तसेच कोणत्या चुका करू नये याच्याबद्दलची माहिती आपण बघूया. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदा संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे. त्यामुळे आपण पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही परिधान करायची नाही. आता अगदी पिवळ्या रंगाची साडी तर परिधान करायचीच नाही, पण आता एखादा सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल, विटाळ असेल, वर्षश्राद्धाचा कार्यक्रम असेल, अशा ठिकाणी जर तुम्ही एखादी साडी परिधान करून गेला असाल, आता ती साडी भलेही पिवळ्या रंगाची नसेल तरी पण ती साडी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही परिधान करायची नाही. भलेही ती साडी तुम्ही स्वच्छ धुतलेली असो, पण ती साडी आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायची आहे. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच आता एखादी लाल रंगाची साडी असेल, तिच्यावरती पिवळ्या रंगाचा ब्लाऊज मॅच होत असेल तर ती साडी देखील आपण चुकूनही परिधान करायची नाही.
अगदी मोठी पिवळ्या रंगाची बॉर्डर असेल एखाद्या साडीला, अगदी निळ्या रंगाच्या साडीला पिवळ्या रंगाची मोठी बॉर्डर असेल खाली, तर ती साडी देखील आपण चुकूनही परिधान करायची नाही. म्हणजे आपले जे काही वस्त्र आहे तर ते पिवळ्या रंगाचे नसावे, कारण की यावर्षी संक्रांतीने पिवळा रंग परिधान केलेला आहे. त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी असेल, ब्लाऊज पीस असेल किंवा कुर्ता असेल तर ते आपण चुकूनही परिधान करायचं नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता पिवळ्या रंगाचे वस्त्र तर आपण परिधान करणार नाही, मग इतर कोणते वस्त्र परिधान करू शकतो? तुम्ही अगदी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता, कारण की जेव्हा पण संक्रांत असते तर तेव्हा काळा रंग आवर्जून वापरला जातो. काळ्या रंगाची साडी असेल, तसेच अगदी तुमचं जे काही हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल तेव्हा देखील काळ्या रंगाची साडी परिधान करू शकता. लाल, हिरव्या, निळ्या रंगाची साडी देखील परिधान करू शकता. फक्त काळा रंग वर्ज्य करायचा आहे. आता अगदी मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा अगदी हळदी कुंकू जरी तुमचं असलं तर त्या दिवशी देखील आपण पिवळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही. इतर तुम्ही लाल, हिरव्या, निळ्या रंगाची साडी नक्कीच परिधान करू शकता. फक्त आपल्याला पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता मकर संक्रांत म्हटलं की मैत्रिणी एकत्र येतात किंवा अगदी शेजारी एकत्र येतात, तर आपण चुकूनही कुणाचे वस्त्र परिधान करायचे नाही, कुणाचीही साडी आपण परिधान करायची नाही. किंवा अगदी 16 शृंगारांपैकी काही साहित्य असेल, अगदी बांगड्या असेल किंवा टिकली असेल किंवा मंगळसूत्र असेल. आता फॅशनच्या काळामध्ये एकमेकींचं आपण परिधान करत असतो, कारण की तिच्या वस्तू मला मॅचिंग होतात, भलेही त्या पिवळ्या रंगाच्या नसू दे, पण मग त्या वस्तू आपण चुकूनही घ्यायच्या नाही. बांगड्या असेल किंवा इतर कोणतीही ज्वेलरी असेल तर ती आपण आपल्या मैत्रिणीची, बहिणीची किंवा शेजारणीची, कोणत्याही व्यक्तीची आपण परिधान करायची नाही. आपण स्वतःच्याच वस्तू वापरायच्या आहेत. तसेच आपल्या वस्तू देखील आपण इतर कुणालाही द्यायच्या नाही. आता जर तुम्हाला मैत्रिणीला, बहिणीला किंवा अगदी शेजारणी असेल तर तिला द्यायचं असेल तर तुम्ही नवीन वस्तू घेऊन देऊ शकता. अगदी नवीन बांगड्या, नवीन इतर काही वस्तू घेऊन देऊ शकता, पण आपल्या वस्तू, आपण वापरलेल्या वस्तू इतर कुणालाही वापरायला द्यायच्या नाही. तर इतरांच्या वापरलेल्या वस्तू देखील आपण परिधान करायचे नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण की हा सौभाग्याचा सण आहे, त्यामुळे आपल्या ज्या काही वापरलेल्या सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या कुणालाही द्यायच्या नाही. आता हे झालं साडीच्या बाबतीत. त्यानंतर येतात तर त्या म्हणजे बांगड्या. आता संक्रांत म्हटलं की बांगड्या आवर्जून महिला घालतच असतात. बांगड्याशिवाय हाताला शोभा नाही असंही म्हटलं जातं. आता संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे म्हटल्यावरती आपण पिवळ्या रंगाच्या बांगड्या या चुकूनही घालायच्या नाही. मग आता पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही तर आता अगदी सोन्याच्या बांगड्या असतील तर त्या पण घालायच्या नाही का? तर ते देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आता पिवळ्या रंगाच्या घालायच्या नाही, पण त्यासोबत तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या या नक्कीच घालू शकता. जेव्हा जेव्हा विवाहित महिला काचेच्या बांगड्या घालतात तेव्हा त्यांच्या किणकिण आवाजामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. विवाहित महिलांसाठी बांगड्या वैवाहिक आनंदाचे प्रतीक मानले जातात आणि ज्योतिषशास्त्रात प्रत्येक रंगाचे महत्त्व स्पष्ट आहे. म्हणूनच बांगड्या घालण्याचे देखील खूप फायदे आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या काचेच्या बांगड्या घालण्यामुळे अगदी सतत घर्षण होते, या घर्षणामुळे रक्ताभिसरण वाढते. शिवाय बांगड्या घालण्यामुळे बाहेर पडणारी सकारात्मक ऊर्जा अंगठीच्या आकाराच्या बांगड्यांद्वारे शरीरात पुन्हा शोषली जाते. बांगड्यांचे घर्षण शरीरातील उपचार केंद्रांना सक्रिय करते, जे आपल्या मनातील नकारात्मकता दूर करण्यास मदत करते. आता तुम्ही या दिवशी किती बांगड्या परिधान करायच्या आहे? तर आता अगदी एका हातामध्ये जर तुम्ही 12 बांगड्या परिधान करणार असाल तर दुसऱ्या हातामध्ये आपण 13 बांगड्या परिधान करायच्या आहे किंवा 11 बांगड्या परिधान करायच्या आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एक बांगडी ही आपल्या हातामध्ये एक्स्ट्रा असू द्यायची आहे. दोन्ही हातामध्ये सेम बांगड्या आपण परिधान करायच्या नाही. आता एका हातामध्ये 12 बांगड्या परिधान केल्या तर दुसऱ्या हातामध्ये 12च बांगड्या परिधान करायच्या असं नाही, तर एक बांगडी आपल्या हातामध्ये एक्स्ट्रा असू द्यायची आहे. तसेच तुटलेली बांगडी चुकूनही परिधान करायची नाही. या दिवशी काचेच्या बांगड्या आपण घालायच्या आहे. प्लॅस्टिकच्या बांगड्या असतील तर त्या देखील आपण बांगड्या चुकूनही परिधान करायच्या नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आहे, मग पिवळे आपण सोन्याचे दागिने परिधान करू शकतो का? अगदी पिवळं, अगदी सोन्याचं तुमचं गळ्यातलं असेल, मंगळसूत्र असेल किंवा अगदी सोन्याच्या बांगड्या असतील तर त्या आपण परिधान करू शकतो का? तर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती जरी असली तरी पण तिने फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि त्याचसोबत अंगावरती सोन्याचे दागिने धारण करायला काहीच हरकत नाही. कारण की
ते आपले सौभाग्याचं प्रतीक असतं आणि सुवर्ण हा धातू खूपच शुभ समजला जातो. त्यामुळे आपण अगदी सोन्याचे पिवळ्या रंगाचे दागिने नक्कीच परिधान करू शकता. तसेच अगदी सोन्याच्या बांगड्या असतील पिवळ्या रंगाच्या तर त्या देखील परिधान करू शकता. फक्त जे काही प्लॅस्टिकचे दागिने आहे किंवा अगदी हारामध्ये प्लॅस्टिकच्या काही वस्तू असतात तर प्लॅस्टिक आपल्याला परिधान करायचं नाही, तर तुम्ही सोन्याचे दागिने नक्कीच परिधान करू शकता. तर ते 16 शृंगारापैकी एक देखील आहे. आता संक्रांतीच्या वेळेस हळद देखील पिवळ्या रंगाची असते. मग हळद वापरायची नाही का? तर हळदी कुंकवासाठी हळद वापरायला आणि अंगावरती सोन्याचे दागिने धारण करायला काहीच हरकत नाही, कारण हळद ही मांगल्याची आणि सौभाग्याची प्रतीक मानलेली असते. सोने हा धातू शुभ समजला जातो, तर आपण पिवळ्या रंगाची हळद ही वापरायला काही हरकत नाही. कारण की जर आपण हळद जर वापरली नाही तर आपलं हळदी कुंकूच होणार नाही. त्यामुळे फक्त संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे, त्यामुळे आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही. इतर पिवळ्या रंगाच्या वस्तू तुम्ही वापरू शकता. आता संक्रांतीने हातामध्ये जाईचे फूल वासाकरता घेतलेले आहे, त्यामुळे आपण जाईच्या फुलाचा वापर चुकूनही करायचा नाही. अगदी जाईच्या फुलांचा गजरा असेल तर तो देखील परिधान करायचा नाही. तो देखील आपण केसांमध्ये मावळायचा नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मग तुम्ही अगदी गुलाबाचे फूल वापरू शकता किंवा अगदी इतर कोणत्याही फुलाचा गजरा वापरला तरी पण चालेल. फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा वापर या दिवशी चुकूनही करायचा नाही. जाईच्या फुलांचा वापर करायचा नाही. पिवळ्या रंगाच्या बांगड्या, त्याचसोबत पिवळ्या रंगाची साडी देखील परिधान करायची नाही आणि हळद तुम्ही वापरू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.